मन मंदिरा गजर भक्तीचा झाले
मळे रसाळ कोमटी रसाळ कोमटी मळे रसाळ कोमटी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ चित्त जैसे गंगाजळ चित्त जैसे गंगाजळ जैसे गंगाजळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तापदर्शने विश्रांती तापदर्शने विश्रांती तापदर्शने विश्रांती तापदर्शने विश्रांती तापदर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देवाचे कारणी देवाचे कारणी देवाचे कारणी विडोबा रखुमाई विडोबा रखुमाई विडोबा रखुमाई विडोबा फळे रसाळ गोमटी
मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची जगृमादाने कसेता जगृमादाने कसेता जगृमादाने कसेता बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नियाता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये महाराज पारमार्थिक कार्यकारण भाव प्रतिपादन करतात. बीज शुद्ध असले म्हणजे त्यापासून रसभरीत उत्तम असे गोड फळे येतात म्हणजेच उत्पन्न होतात. अभंगाचं पहिलं चरण मुखात अमृततुल्य असे गोड शब्द आहे आणि ज्याचा देह देवाच्याच कारणी लागलेला आहे. अभंगाचं दुसरं चरण जो पुरुष सर्वांगाने आत बाहेर निर्मळ असून त्याचे चित्त गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र आहे. अभंगाचं तिसरं चरण तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या दर्शनाने हे तिन्ही ताप जातात व विश्रांती मिळते. अभंगाचं शेवटचं चरण विठ्ठल 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 आणि आज श्री रामनगर मध्ये साई सचरित पारायण सोहळा त्याच्या 5व्या दिवसाची सेवा आज मला इथे मिळाली. विको कमी करा. श्री साई सेवा ग्रुप आयोजित हा कार्यक्रम आणि त्यात 5व्या दिवसाची सेवा आज मला इथे मिळाली आणि तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी आज माझ्या इथे कीर्तनाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे मनापासून आभार मानते. आणि माझे वडील रामनाथ महाराज घोडके उत्कृष्ट असं कीर्तन करतात, रामायण करतात, प्रवचनही करतात. त्यांना वारंवार संपर्क करून अतुल भाऊ यांनी आज मला इथे कीर्तनाचा योग प्राप्त करून दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. आणि माझ्या वडिलांनीही त्यांना वारंवार संपर्क करून विचारलं की महाराज कार्यक्रम आहे की नाही, कारण सगळीकडचे कार्यक्रम सध्या बंद झालेले आहेत. पण अतुल भाऊ म्हटले की नाही, काही उद्या आपल्या इथलचा कार्यक्रम कॅन्सल होणार नाही, तुम्ही या. तर त्यांनी स्वतःच्या हिमतीवर हा कार्यक्रम चालू ठेवला. त्यांचे करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि मी त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानते. सर्व टाळकरी मंडळी असतील, गायनाचार्य असतील, मृदुंगवादक असतील, सर्वांचे मी मनापासून पुन्हा एकदा आभार मानते. आणि जर तुम्हाला माझा एखादा विनोद आवडला, दृष्टांत आवडला, सिद्धांत आवडला तर मला टाळ्यांनी दाद द्या. आणि गायनाचार्यांचं प्रमाण झालं आणि मृदुंगाचार्यांचं जर वादन झालं तर त्यांना सुद्धा टाळ्यांनी दाद द्या. आणि कारण टाळ्या वाजवणं हे शरीरासाठी सुद्धा चांगलं असतं. असं म्हणतात ना, भोजन में शोभा थाली से, ससुराल में शोभा साली से और हरि कीर्तन में शोभा ताली से. म्हणून मला शेवटपर्यंत असाच तुमचा रिस्पॉन्स असू द्या, शेवटपर्यंत असाच टाळ्या वाजवत राहा आणि इथं कीर्तनाला सुरुवात करूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
महाराज संतांचं अलौकिक जीवन कसं असतं याचं दर्शन महाराज घडवतात आणि या दर्शनाने काय लाभ प्राप्त होतो हेही स्पष्ट करतात. मग हेच महाराज या अभंगातून 2-3 दृष्टांताद्वारे दर्शवतात. दही आहे ना, दही माहिती आहे ना सर्वांना. बरं मला सांगा, ते दही कुठल्या कंपनीमध्ये तयार होते? बरं, ज्या दुधापासून दही तयार होते ते दूध कुठल्या कंपनीमध्ये तयार होते? अहो, या भारतात राहणाऱ्यांना दूध कशापासून तयार होतं हे माहीत नाही. मी माझ्या बाबाबरोबर मुंबईला कीर्तनाला गेले. तिथेच एका ठिकाणी मुक्कामाला थांबलो आणि तिथे सकाळी सकाळी दारावर बेल वाजली. दूध घ्या दूध असा आवाज ऐकला. तो दूधवाला निघून गेल्याच्या नंतर मी तिथे एका लहान मुलाला प्रश्न विचारला. म्हणलं, बाळा दूध कोण देतं? तर त्या मुलाने माझ्या प्रश्नाचं गोड उत्तर दिलं. तो म्हणाला, दीदी दूध भैया देतो. आता तुम्हीच सांगा, दूध भैया देतो का गाय देते? गाय. अहो, ज्या माझ्या श्रीकृष्णाने गोरक्षणासाठी या भारत भूमीमध्ये जन्म घेतला त्याच भारतात राहणाऱ्यांना दूध कशापासून तयार होते हे माहीत नाही. याच्यापेक्षा दुसरं कुठलं दुर्दैव असू शकतं? आणि जर त्या दह्याचे घुसळण केले तर त्यामधनं ताक आणि लोणी तयार होते. दोन्हीची उत्पत्ती एकातूनच होते, तरी दोन्हीची किंमत सारखी आहे का? नाही. म्हणून महाराज म्हणतात, दह्याची अंगी निघे ताक लोणी एका मोले दोन्ही मागून एका मोले दोन्ही दह्याची अंगी निघे ताक लोणी एका मोले टाळ्या वाजवा. असं विसरत जाऊ नका बर का. दयाचे अंगी निघे ताक लोणी एका मोले दोन्ही मागू नये. ताक आणि लोणी जर एकाच किमतीमध्ये मागू लागला तर मागणाऱ्याची किंमत कळते, याला काय कळतं? महाराज पुन्हा दृष्टांत देतात. गारगोट ही पृथ्वीवरच सापडते आणि हिरा पृथ्वीवरच सापडतो. दोन्हीची उत्पत्ती एकातूनच होते, तरी दोन्हीची किंमत सारखी आहे का? नाही. जर त्या हिऱ्याची परीक्षा पाहिजे असेल तर हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी तो जी मोल पावे खरा करणीचा होय जुरा. त्याप्रमाणे तुम्ही आम्ही पृथ्वी तलावर जन्माला आलो आणि संत ही पृथ्वी तलावरच जन्माला आले. तुका म्हणे तैसे संत आणि जन दोईसी समान भजू नयेत. मग महाराज त्यांचाही त्याच आई वडिलांपासून जन्म झालेला आहे आणि आमचाही त्याच आई वडिलांपासून जन्म झालेला आहे. मग त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे? तर महाराज म्हणतात, त्यांच्यामधला आणि आपल्या जीवामधला हाच तर खूप मोठा फरक आहे. तोच फरक महाराजा बंगाच्या पहिल्या चरणात शुद्ध बीजा पोटे
रसाळ गोमटी. बीजाबद्दल आपण थोडे 4 प्रकारे चिंतन करण्याचा प्रयत्न करू. काही ठिकाणी बीज हे शुद्ध असते, पण त्या शुद्ध बीजाला लागलेले फळ हे अशुद्ध असते. काही ठिकाणी बीज हे अशुद्ध असते, पण त्या अशुद्ध बीजाला लागलेले फळ हे शुद्ध असते. काही ठिकाणी असे पाहायला मिळते बीजही अशुद्ध आणि फळही अशुद्ध. कुठे कुठे ते असे पाहायला मिळते बीजही शुद्ध आणि फळही शुद्ध. म्हणून महाराज म्हणतात शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी रसाळ गोमटी बळे 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 रसाळ मन मंदिरा गजर भक्तीचा.